पांडे घेऊन चला लवकर त्याला. हे काय चाललंय? का नेताय त्याला? त्यालाच विचारा ते. सागर, राजूनी मला सगळं सांगितलंय. सागर, मुक्तावर बलात्कार करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो तूच होतास. सागर काय म्हणताय ते? सागर काय म्हणताय ते? मला खरं सांग सागर. मला तुझ्याकडून ऐकायचं. सागर मला खरं सांग. मला माफ कर. मला माफ कर मुक्ता. मुक्ता मला माहिती आहे मी तुझा गुन्हेगार आहे. पण त्या दिवशी मी दारूच्या नशेत होतो. मला काहीच कळत नव्हतं मी काय करत होतो. मुक्ता प्लीज. सागर, तू कदाचित मला ते आधीच बोललं असतं तर मी माफ केलं असतं तुला. आता नाही. मी तुझं जन्मात तोंड पाडणार नाही. ही तुझी शिक्षा आहे. तू जा इथून. चालता हो. याला तुम्ही घेऊन जा. चला पांडे. चल रे. मुक्ता मुक्ता मुक्ता. काय करून बसलोय मी. हे फार काळ चालणार नाही आता. मला काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. सुशांत, इथे काय बसलायस? मला झोप येत नाहीये दादा. अरे झोप येत नसेल तर खोलीतच बसायचंस ना. एखादं पुस्तक वाचत, एखादी टीव्हीवरती फिल्म बघत. इतक्या दिवसांनी परत आल्यानंतर तू विनीला एकटीला ठेवून इथे भूतासारखा काय बसलायस?
आता कसं समजावू तुला? दादा, विनीला माझी गरज आहे असं मला वाटत नाही. राहायला तिचा एकटेपणा, तिचा एकटेपणा घालवण्यासाठी तिच्याकडे भरपूर मार्ग आहेत. काय? हो, मला सगळं कळलंय दादा. मी इथे नसताना विनी सतत नीरज बरोबर असायची. त्या दोघांमध्ये टेम्पररी का होईना पण रिलेशनशिप डेव्हलप झाली होती. शट अप. अरे काय बोलतोयस तू? देवाने तुला काही अक्कल दिली की नाही? विनीने सगळं कबूल केलंय दादा. मी इथे नसताना ती नीरज सोबत सिनेमाला जायची, मॅचेस बघायला जायची. मग आता आणखी काय हवंय आपल्याला? एक मिनिट. केवळ आम्ही आग्रह केला म्हणून विनी त्याच्या बरोबर एक दोनदा गेली, ते सुद्धा अत्यंत अनिच्छेने. ती तरी बिचारी घरी बसून काय करणार होती रे? तू निघून गेला होतास तुझ्या मनासारखा, पण त्यानंतर तुझ्याच मित्रानं तिला भुरळ पाडून तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिला फसवण्याचा प्रयत्न केला. केवळ विनीवर असलेले चांगले संस्कार आणि तिच्या चांगुलपणामुळे ती स्वतःचा मोह आवरू शकली. एखादी दुसरी मुलगी असती ना तर त्याच्या गळ्यात पडून कधीच निघून गेली असती रे. पण विनीनं तसं केलं नाही. उलट तिनेच त्याला घरातून हाकलून दिलं. अरे अशी बायको तुला मिळाली, नशीब समज तुझं. ज्या पद्धतीनं तू वागतोयस आम्हाला सुद्धा तिच्या समोर जाण्याची लाज वाटते रे. आणि खरं तर तू तिचे पाय धरून तिची माफी मागायला हवीस. माझं चुकलंय दादा, खरंच माझं चुकलंय. कदाचित तू म्हणतोस तीच माझी शिक्षा असू शकेल. राजू, बरं झालं सागर बाबा तुम्ही भेटलात. मी तुमचीच वाट बघत होतो. का? मला त्या ACP साहेबांनी बोलवलं होतं चौकशीसाठी. कसली चौकशी? ते मुक्ताताईंच्या केसबद्दलची. त्या ACPला तुमच्यावर संशय आहे. तू काही नाही, मी काय सांगितलं नाही. सागर बाबा तुम्ही सांभाळून जा. सागर बाबा कुठे चाललाय? मी सोडू का तुम्हाला? सागर बाबा, सागर बाबा, ओ मी सोडतो ना तुम्हाला. सागर
सागर बाबा नाही, शक्य नाही. ही अशी मानेवर तलवार ठेवायची आणि जगायचं शक्य नाही. एक खोटं आयुष्य, एक खोटा संसार, खोटं नातं, हे सगळं किती दिवस चालणार? माझं प्रेम खरं आहे, पण विश्वासघात तोही तितकाच खरा आहे. मी केलेला गुन्हाही खराच आहे. म्हणूनच मुक्ताला सर्व सांगितल्याशिवाय आता पुढे जाता येणार नाही. पण भीती वाटते की हे सत्य कळल्यानंतर मुक्ताची काय अवस्था होईल. काही हो, आज सोक्ष लावायलाच हवा. हाँ बोल सागर. मुक्ता, काय करतेस? मला मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. आपल्या नेहमीच्या ठिकाणी येऊ शकशील? अरे पण आत्ता? हो, आता. सागर काय झालंय? काही नाही, तू लगेच निघ. हां, बर मी येते. मी वाट बघतोय तुझी. पांडे, एक पोलीस ऑफिसर म्हणून जरी मी हे केस इन्व्हेस्टिगेट करत असलो ना, तरी माझा संशय जर खरा असेल तर ही एक जगावेगळीच केस आहे. म्हणजे सर, मला नाही कळलं तुम्ही काय म्हणताय. म्हणजे माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गुन्हेगाराला पश्चात्ताप होऊन त्यांनी प्रायश्चित्त केलंय, नाही असं नाही, पण कायद्याच्या भाषेत नाही. हा, माणुसकीच्या कायद्यात या गुन्ह्याला माफी असू शकते,
सर तुमचा कुणावर संशय आहे? सागर? यू आर राईट पांडे. म्हणजे फार पूर्वीपासूनच माझा सागरवरच संशय आहे. अर्थात मुक्ताशी लग्न करून त्यांनी प्रायश्चित्त केलंय, पण कायद्याच्या भाषेत नाही. आणि असं असेल तर मग त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. सागर, का झालं एवढ्या रात्री इथे का बोलवलंस तुम्हाला? घरी आला असतास तर तिथेच बोल. सागर, काय झालं? तुला काहीतरी सांगायचं होतं ना? बोल ना. सागर, अरे काय झालंय? सागर थांबा.